एक वाक्य लक्षात ठेवा, देवाला कधीच नाव ठेवू नका. देवाला नाव ठेवणाऱ्यांनो ऐका, अरे ना देव आम्हाला समाधान देत, ना देव आम्हाला त्रास देत, ना देव आम्हाला सुख देत, ना देव आम्हाला दुःख देत. आज आम्ही दुःख भोगतो ते आमच्या कर्माची फळ आहेत, आणि आज आम्ही सुख भोगतो तेही आमच्या कर्माचीच फळ आहेत. काही लोक म्हणतात, काय महाराज बघा ना त्याच्याकडे, आर तुम्ही एवढे कथा कीर्तन प्रवचन करता, काय तुमच्या देवाकडे न्याय आहे का? अरे तो खाटीक आहे, खाटीक. कधी देवाच्या मंदिरामध्ये येत नाही, दर्शन करत नाही, सप्ताहामध्ये वर्गणी देत नाही, अरे कधी चांगलं काम करत नाही रे, तरी सुद्धा त्याचं एवढं भलं. त्याचा एक मुलगा अमेरिकेला, एक मुलगा पाकिस्तानला, एक मुलगा ऑस्ट्रेलियाला, एवढं मोठं त्याचं घराणं, एवढा मोठा पैसा त्याच्याकडे, एवढी संपत्ती. महाराज एवढे ऐश्वर्यात जीवन जगतात, आणि आम्ही आयुष्यभर टाळ कुटतोय. काय भलं झालं आमचं? अरे राजा, त्याला आज एवढं मोठं ऐश्वर्य मिळालं ना, ते या जन्माचं नाही. अरे त्याने काहीतरी पूर्वजन्माचं केलेलं पुण्य, आज त्याचं बँक बॅलन्स पहिलं होतं तो भोगतोय, आणि देवही त्याला भोगू देतो. लवकर भोग, लवकर संपव, म्हणजे परत भीक मागायला तयार. आणि आज तू एवढे कष्ट भोगतोयस ना, हे तुझे चांगले कर्म तुला पुढे चांगलंच आनंद देणारे कर्म आहेत ना राजा. हे कळण्यासाठी छोटस उदाहरण. एक गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी, ज्याच्याकडे 100 एकर शेती आहे. गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी. श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी रोज भाकरी खातात. ऐका, पूर्वीचा काळ आहे. श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी रोज भाकरी होतात, आणि काही लोकांना सवय असते घरच्या भाकरी खायच्या आणि तंबाखू खायला शेजारच्या घरी जायचं. काही लोकांना सवय असते ना, घरच्या भाकरी खायच्या, उचापात्या करायला दुसऱ्याच्या घरी जायचं, तंबाखू खायला, बिड्या उडायला दुसऱ्याच्या घरी जायचं. तसा श्रीमंत सेठजी घरी भाकरी खायचा आणि शेजारच्या घरी, गरीबाच्या घरी जाऊन बसायचा तंबाखू खायला. त्या गरीबाची बिचाऱ्याची बायको रोज टोपलं भर भाकरी, पोळ्या बनवायची, चपात्या, गव्हाच्या पोळ्या. आणि हा सेठजी बघायचा, तंबाखू मळता मळता मनात विचार करायचा, हे भिकारी, याच्याकडे 2-4 एकर शेती, माझ्याकडे 100 एकर शेती, मी रोज भाकरी खातो, हे पोळ्या कसं खात? याच्याकडे दररोज पोळ्या, माझ्या घरी भाकरी, हे कसं? 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्याच्या मनामध्ये ते जागा करून गेलं. आणि न राहता सेठजीने, त्या श्रीमंत माणसाने याला विचारलंच, का रे बाबा, मी एवढा श्रीमंत, माझ्याकडे 100 एकर शेती आहे, तरी सुद्धा माझ्या घरी रोज भाकरी होतात. अरे तुझ्याकडे मुठभर शेत आहे, पण तुझ्या घरी रोज चपात्या, एवढे गहू आणले कुठून? गरीब शेतकऱ्याचं फार गोड उत्तर आहे. ऐका, गरीब शेतकरी म्हणला, साहेब तुमच्याकडे 100 एकर शेती आहे, पण ऐका, तुमच्याकडे 100 एकर शेती आहे, त्या 100 एकर शेतीमध्ये मागच्या वर्षी तुम्ही हे ज्वारी पिकवली, आणि ते साठवण्याचं असतं, त्याला काय म्हणतात? कणगी, कोठी, कणगी, जे काय असेल. साहेब मागच्या वर्षी तुमच्या अख्ख्या शेतामध्ये ज्वारी होती, या कणगीमध्ये तुम्ही साठवलेली ज्वारी आहे, म्हणून तुम्ही रोज ज्वारी खाताय सेठजी. आणि या अशाही परिस्थितीमध्ये मी रोज गव्हाच्या पोळ्या खातो. याचं कारण, मागच्या वर्षी मी संपूर्ण शेतामध्ये गहू पेरला होता, माझ्या कणगीमध्ये मी गहू साठवलेला होता. सेठजी, मागच्या वर्षीचा गहू माझ्या कणगीमध्ये साठवलेला, आता मी त्याचा उपभोग घेतो, आता मी गव्हाच्या पोळ्या खातो. आणि मागच्या वर्षी तुम्ही संपूर्ण ज्वारी पेरली, तुमच्या कणगीमध्ये ज्वारी आहे, म्हणून तुम्हाला ज्वारीच्या भाकरी खाव्या लागतात. अरे भलेही आता तुमच्या शेतामध्ये संपूर्ण गहू आहे, पण तो गहू आता खाण्याच्या लायकीचा नाही. तो गहू येण्यासाठी 4-6 महिने वेळ लागेल. तो गहू बाहेर येईल, तो गहू परिपक्व होईल, तो गहू सुकेल, वाळेल, त्याला कापावा लागेल, मग मळयंत्रामधनं काढावा लागेल, मग बाहेर येईल, मग तो गिरणीवर नेता येईल, मग त्याचं कणिक पीठ बनवून, त्याचं कणिक मिळवून मग आम्हाला पोळी खायला मिळेल. ते काही बाजारचा भाजीपाला आहे?
ते काय सहज मिळणार आहे? तसं जसं सेठजीने मागच्या वर्षी पूर्ण ज्वारी पेरली, परिणाम त्याला ज्वारीच खावी लागली, आणि गरीबाने गहू पेरला, त्याला गव्हाच्या पोळ्या खाता आल्या, तसं मागच्या जन्मामध्ये म्हणा, आधी म्हणा, केलेला आम्ही पाप म्हणजे पेरलेली ज्वारी, आर जर पाप केला असेल तर आता आम्हाला ते दुःखच भोगावं लागतं. आणि एवढं आता पाप करतोय पण एवढा आनंदी कसा राहतो, याचा अर्थ आहे त्याने मागच्या जन्मामध्ये केलेलं चांगलं कर्म आहे, ते चांगलं कर्म तो भोगतोय, म्हणजे मागे पेरलेला गहू आता गहू खातोय. म्हणून देव तुम्हाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही, मग जो तो आपल्या कर्माची फळं भोगतोय. म्हणून देवाला नावं ठेवायची नाही, आपल्या कर्माकडे बघायचंय. अरे देवाला नावं ठेवण्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये बघा आपण किती चांगले आहोत, कळेल आपल्याला. माणूस किती वाईट आहे किती चांगला आहे त्याचं मन त्याला कधीच खोटं बोलत नाही. प्रत्येकाला कळतं मी किती वाईट आहे आणि किती चांगला आहे. ज्याला वाटतं ना खरंच मी चांगला आहे त्याचं कधीच वाटोळ होत नाही. किती चोऱ्या करा, किती लपून पाप करा, दोघं सोबत असतात, एक मन आणि एक तो देव. स्वतःच्या मनाला कळतं हो मी किती मूर्ख आहे, किती पापी आहे, किती चांगला आहे, किती वाईट आहे. माणूस सगळ्या जगाला धोका देऊ शकतो, स्वतःला नाही. प्रेमाने बोला राधे राधे. इसलिए मेरे नाथ ना भगवान सुख देते ना दुःख देते. जो कोई जे काही आम्ही भोगतोय ना ते आमच्या कर्माची फळ भोगतोय. म्हणून सर्व संतांनी सांगितलं ना, जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे.